करायचं. ते डबा फेकून देशील तू चुकून. नमस्कार, कसे आहात? खूप दिवसानंतर मी आज बनवते छोले आणि भटुरे. मी सध्या आहे ना पटकन असं काही स्वयंपाक होईल ना तेच बनवते. जास्त काही वेगवेगळे पदार्थ काही करत नाही आहे. कारण मला खूप जास्त वॉमिटिंगचा त्रास होतो आहे, ॲसिडिटी होते, परत डॉक्टर बेड रेस्टसुद्धा सांगतात मध्ये मध्ये. त्यामुळे मी जास्त काही बनवत नाही आणि बाहेरसुद्धा माझं जाणं होत नाही आहे. म्हणजे एवढं मला आळस आला आहे. आणि आज मला थोडं बरं वाटत होतं, त्यामुळे मी म्हटलं चला आज मस्तपैकी छोले आणि भटुरे बनवूया. म्हणून मी जे छोले आहेत ते सकाळीच भिजत ठेवले होते. आता सध्या श्रावण महिना चालू आहे आणि मी श्रावण महिन्यात अखंड दिवा लावते. 1 महिन्याचा माझा पूर्ण उपवास असतो. परत गुरुपौर्णिमा म्हणा, वरलक्ष्मी, दीप अमावस्या हे मी काहीच केलेलं नाही. कारण मला खूप त्रास होतो आहे उलट्या, मळमळ याचा. कारण मला चिकूच्या वेळेससुद्धा आहे ना पूर्ण प्रेग्नेन्सी जे आहे ते उलटी आणि मळमळ जे आहे ते होतं. काही खाल्लं तर लगेच उलटी होते. त्यामुळे मी हे काही सण जे आहे ते केले नाही. व्हिडिओ तर सोडा, मी काहीच केलेलं नाही, एवढं मला त्रास होत होता. पण ज्या दिवशी मला बरं वाटतं तेव्हा मात्र मी काही ना काहीतरी करते. व्लॉग पण शक्यतो करते, प्रयत्न करायचा बरं वाटलं तर. त्यामुळे आज आहे ना खूप दिवसानंतर मी छोले आणि भटुरे बनवते. आज आहे शुक्रवार. भटुरे माझे करून झालेत. काही चपटे झालेत, काही फुगले. त्याच्यात मी रवा नाही टाकला आहे, त्यामुळे रवा टाकला ना तर बराच वेळ फुगलेले असतात. तर मी हे सगळे भटुरे बनवून घेतलेत. छोले पण झालेत करून. आता आम्ही लगेच गरम गरम जेवायला घेतो, कारण हे भटुरे आहेत ना गरम गरम खूप छान लागतात. त्यामुळे थोडंसं सॅलड, काकडी, गाजर आहे ते त्याच्यात थोडंसं मी मीठ आणि लाल तिखट टाकते.
आज शनिवार आहे त्यामुळे शनी मंदिरात तर जातोच आम्ही दर शनिवारी. तर इथे ना खूप छान आणि प्रसन्न वाटतं जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात असो, मठात असो आपण जातो तेव्हा. आणि सध्या आता सगळीकडे सणाचं वातावरण आहे ना, त्यामुळे सगळीकडे एक्झिबिशन आहेत. तर मी सुद्धा गेले होते. हे जे एक्झिबिशन आहे ते घे भरारीचं होतं आणि ते खूप छान छान वस्तू होत्या. मी सुद्धा थोडीफार शॉपिंग केली, तुम्हाला दाखवेल मी शेवटी. तर खूप दिवसानंतर मी घराबाहेर पडले होते. मी फक्त सध्या चिकूला सोडायची क्लासला आणि आणायची. पण आता फेस्टिवल्स येतात आहे, तर हे सगळं आहे ना वस्तू आहेत ना आत्ताच आपल्याला पाहिजे तशा मनासारख्या मिळतात, नंतर मिळत नाही. त्यामुळे हे असं हातात केसर हे दाखव चिकू कितीला आहे ताई? हे चांगलं वाटतं का नाही? हे 350 आणि मोठा 470 नाही मोठा नको. हा 325 आहे. कोणतं छान वाटतं रे? हां हे वेअर केलं हां हे दोन्हीला होतं ना. खाली येणार असं दोन्ही कडापण आणि हे देऊ का? बघते मी. हा देऊ ना मॅडम. जाऊन आल्यानंतर मला थोडंफार स्वयंपाक पण करायचा होता, कारण आम्ही दुपारीच गेलो होतो. संध्याकाळी खूप जास्त तिथे गर्दी असते आणि काही व्यवस्थित बघता वगैरे येत नाही. तर मी पटकन आता भाजी बनवते आणि नंतर तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली आहे. तर हे बघा, मटकीला मस्त अशी मोड आलेली आहे. मी ह्याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं. स्वच्छ धुवून भिजत ठेवायचं आणि एखाद्या छिद्रवाल्या चाळणीत काढून ठेवलं ना तरी पण छान मोड येतात. रुमालमध्ये बांधायची वगैरे गरज नाही आहे. तर जेव्हा पण मी मटकी भिजत ठेवते ना, जरा जास्त भिजत ठेवते, म्हणजे कधी एखाद्या वेळेस भाजी सॅलडसुद्धा होईल म्हणून. ही थोडीशी मटकी मी ठेवली आहे सॅलड वगैरे बनवण्यासाठी. याच्यात काकडी, टमॅटो, कांदा वगैरे टाकून थोडंसं लिंबू पिळलं ना तर खूप छान चविष्ट अशीच कच्ची छान लागते. आणि आता सध्याचं वातावरण असं आहे की मध्येच एवढं ऊन पडतं आहे आणि मध्येच एकदम पाऊस चालू होतो. तर अचानक ना खूप जास्त पाऊस यायला लागला होता आणि मला पाऊस प्रचंड आवडतो. खूप छान वाटतं जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा घरात खूप छान वाटतं मला. बाहेर कुठे जायचं म्हटलं ना तर असं वाटतं पाऊस नको पडायला, पण घरात बसून पाऊस बघायला खूप छान वाटतं. तर असो. तर हे 2 मी हे स्क्रंचेस घेतले, त्याच्यातमध्ये भरपूर कलर होते. तर हा एक पीच कलरमध्ये घेतला आहे. ह्याला असे छान छोटे छोटे मोती आहेत. आपण साडीवर किंवा ट्रेडिशनल ड्रेसवरसुद्धा हे घालू शकतो. छान दिसतं हेअर बन जेव्हा आपण घालतो तेव्हा. आणि क्वालिटीसुद्धा चांगली होती ह्याच्या फॅब्रिकची. आणि दुसरा एक कलर होता जो ब्लॅक कलर आहे. हा कलर कोणत्याही ड्रेसवर, जीन्सवर, ट्रेडिशनल वेस्टर्नवर छान दिसेल, पण ह्याच्यावर थोडेसे मोठे मोती आहेत.
छान होते म्हणून हे 2 घेतले. ह्याच्यात भरपूर कलर होते, क्लचरसुद्धा होते अशामध्ये, पण मला हे क्रंचेस आवडले त्यामुळे मी हे घेतले. मी खूप जास्त स्क्रंचेस वगैरे वापरत नाही, माझ्याकडे खूप आहेत, पण जास्त करून मी क्लचर वापरते. मला नेहमी वरती असं बांधून केस हवी असतात, त्यामुळे मी क्लचर जास्त वापरते. तर हे एक छोटंसं मी टिकलीची डबीसुद्धा घेतली आहे. आणि हे क्लचर ऑनलाईनसुद्धा मिळतात, मी इंस्टावर पण बरेच बघितले होते. अजून एक आहे स्काय ब्ल्यू कलरचा, तो तर मी खूप इंस्टावर बघितलेला, तर तिथे मला खूप छान क्लचर दिसले होते, त्यामुळे मी हे घेतला. हा एक छोट्या साईजमध्ये आहे. हे असे खूप इंस्टावर मी बघितले त्याचे फोटोज व्हिडिओज, तर म्हटलं एखादी आपण ट्राय करूया. मी जास्त करून असे कलरफुल घेत नाही, ब्लॅक जास्त करून क्लचर वापरते, म्हणजे कोणत्याही ड्रेसवर याच्यावर मॅच होईल, पण एखादा असावा म्हणून मी हे असे 2-3 कलर घेतलेत. तर हे एक अजून मी किचन घेतलेलं आहे आपल्या घराच्या चावीला लावण्यासाठी. एव्हीलायचं आहे. चिकूसाठी काय टॉयज घ्यायचे होते त्याच्यासोबत मी हे घेतले, तिथेच होतं म्हणून. मी रोज पायामध्ये ना पेंजन वगैरे काही घालत नाही, कारण मला ड्रेसवर वगैरे चांगलं वाटत नाही. ते पेंजन साडीवर छान दिसतात, आपले जे चांदीचे असतात ते. आणि माझ्याकडे सोन्याचंसुद्धा हे आहे, अँकलेट आहे, पण ते रोज नाही घालत मी, कधीतरी घालते. तर हे एक मला अँकलेट आवडलं. याच्यावर मण्या थोड्याशा आहेत ना, मोठ्या साईजमध्ये आहेत, पण ठीक आहे म्हणून मी हे घेतलं. म्हटलं कधीतरी घालता येईल, असं पण आपण पायात काळा दोरा बांधतोच. तर ह्यातल्या ज्या मण्या आहेत त्या मी काढून टाकेल आणि दोऱ्यामध्ये टाकून हे घालेल. अजून एक अँकलेट आहे जे मी घेतलं आहे पण अजून घातलेलं नाही आहे. तर ह्याच्यावर छोटे छोटे असे फुलपाखरू आणि एव्हीलाय आहे, त्यामुळे सुंदर दिसतं आहे. आणि हे जे आहे ना, हे आपण हातातसुद्धा घालू शकतो आणि केसांमध्ये अंबाड्यांमध्ये सुद्धा आपण हे घालू शकतो. तर आत्ता सध्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, जसे सण येतात ना तसे खूप छान छान भेटतात ऑक्सिडाइज ज्वेलरी. आणि या कड्याची प्राईज आहे ना, मी ऑनलाईन बघितली होती खूप दिवसापूर्वी, मला हवा होता. 500 रुपयाच्या वरच 550 काहीतरी होती, पण हे मला 350ला काहीतरी मिळालं आहे. छान आहे, क्वालिटी पण छान आहे. मी शक्यतो काही ज्वेलरी वगैरे असेल ना तर असं बघूनच घेते, ऑनलाईन जास्त शॉपिंग करत नाही. आणि हे 2 इयरिंग्स घेतलेत, हे थोड्या मोठ्या साईजमध्ये आहे, कॅमेऱ्यात दिसत नसेल पण ही थोडी मोठी साईज आहे लार्जमध्ये. तर ह्याच्यावर छोटे छोटे आहेत ना असे लक्ष्मी आहेत 2, आणि कलर पण छान आहे. कोणत्याही ड्रेसवर साडीवर आपण हे घालू शकतो. मला इयरिंग्स खूप आवडतात. आता माहिती नाही तुम्हाला माहिती आहे की नाही, पण सध्या आहे ना हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. इनविजिबल हे मंगळसूत्र, ही जी तार आहे ना पातळ एकदम, ती दिसत नाही जेव्हा आपण गळ्यात घालतो तेव्हा. साडीवर ड्रेसवर खूप छान दिसेल हे. आणि ह्याच्यामध्ये भरपूर होत्या, मोठ्या साईजमध्ये सुद्धा मंगळसूत्र होतं. मला वाटीवालं हवं होतं, छोट्या 2 वाटीचं, पण ते नव्हतं. आणि ही जी तार आहे ना आत्ता अशी दिसते, पण जेव्हा आपण गळ्यात घालतो ना लांबून तेव्हा हे दिसणार नाही. आणि पाठचं जे हुक आहे ना ते खूप मोठं त्यांनी लावलं आहे, मी सांगितलं होतं छोटं लावा म्हणून, नव्हतं त्यांच्याकडे. तर हे एकदम नाजूक आहे पण छान आहे. आणि इयरिंग्स घेतलं होतं, नथ घेतले होते, तेही मी तुम्हाला दाखवते. पण हे मी शॉपमधून घेतलं आहे. हे एक्झिबिशनमध्ये सुद्धा होते, पण तिथे मला तशी पाहिजे तशी डिझाईन नव्हती, त्यामुळे मी शॉपमध्ये जाऊन घेतलेलं आहे. सध्या हे इयरिंग्स खूप छान दिसतात आहे. ह्याच्यामध्ये ऑक्सिडाईजमध्ये सुद्धा भरपूर जे आहे ते एक्झिबिशनमध्ये होते. तर ह्याला नाव नाही माहिती, मी विचारलं पण होतं त्यांना, तर ते बोलत होते युनिक इयरिंग्स, पण मला नाही वाटत त्याचं नाव ते आहे, दुसरं काहीतरी असणार. पण हे खूप छान दिसतात साडीवर. आता बाप्पा येणार आहेत गणेश उत्सवला किंवा दसऱ्याला वगैरे, हे छान नवरात्रीला खूप छान वाटतील हे कानातले. यामध्ये सुद्धा बऱ्याच डिझाईन होत्या, तर पहिले तुम्ही बघितलं तो एक मी डिझाईन घेतला आहे. आणि हे एक मोराचं घेतलेलं आहे, छोटे छोटे मोती आहेत आणि छान दिसतात ह्याच्यावरती ना. ह्याला थोडं सिमिलर आहे ते मी नथसुद्धा घेतली आहे. हे जे कानातले आहेत ना त्याच्या पाठीमागं किती तार आहेत ते टोचत नाही, एकदम सॉफ्ट आहे. आणि ही एक नथ घेतली आहे, माझ्याकडे गोल्डची आहे, पण एकच नथ घालून ना कधी कधी खूप कंटाळा येतो, असं वाटतं चेंज करत राहावं. आता सोन्याच्या वस्तू तर आपण अशा वेगवेगळ्या घेऊन ठेवू शकत नाही ना, त्यामुळे मग
हे असे आर्टिफिशियल. तर ही एक छान वाटली मला नथ मोत्यांची. ह्याच्या पण पाठी काही तार वगैरे आहेत, ते टोचत नाही. रोजच्या वापरात टिकली वगैरे लागतात आपल्याला, त्यासाठी काही टिकलीचे पॅकेट्स वगैरे घेतलेत. तर एवढीच माझी शॉपिंग होती. आणि चिकूने काय काय म्हणतात त्याला, ॲनिमे काय आहे माहिती नाही, भोजो काहीतरी नाव आहे, तर ते त्यांनी टॉय घेतलेला आहे. तर एवढीच होती माझी शॉपिंग. आणि मी साडीसुद्धा घेतली आहे, एक्झिबिशनमधूनच घेतली आहे. याच्या आधीसुद्धा मी 2 साड्या घेतल्या होत्या एक्झिबिशनमधून, चांगल्या असतात. तर मी साडीसुद्धा घेतली, पण ती नाही दाखवली मी तुम्हाला, कारण ती मला गणपतीच्या वेळेस वेअर करायची आहे, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. तर हे चिकूचं टॉय कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.